मंत्री पंकजा मुंडे यांचे पी अनंत कर्जे यांच्या पत्नीने मुंबईमध्ये आत्महत्या केल्याच्या अवस्थेत आढळल्याचं बोललं जात आहे। मात्र त्यांचे कुटुंबीय, त्यांचे वडील माझ्यासोबत आहेत, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत। काय सांगाल, तुमच्या मुलीने आत्महत्या केली असं सांगितलं जाते, अनंत कर्जेंचं ते स्टेटमेंट आहे, तुमचं आता काय म्हणणं आहे यावरती? माझं एकच म्हणणं आहे, गृहमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला, जे काय मंत्री असतील तेवढे कोण असेल त्यांना नम्रतेची विनंती आहे की माझ्या मुलीला न्याय मिळावा आणि आत्महत्यावर काढून टाका। तिचं ते PM चा रिपोर्ट वाटा, स्पॉट पंचनाम्याचा रिपोर्ट वाचून त्यांना बातमी तयार करीत जा। तुम्ही कुणी मुलगी म्हणलं की तिने आत्महत्या केली, अरे डायग्नोसिस तुम्ही सगळं इन्व्हेस्टिगेशन झाल्यावर कलम लावता, 302 लावता का? आमच्या शब्दावर नाही लावित। कोणाचा रिपोर्ट आल्यावर, PM चा रिपोर्ट आल्यावर मग तुम्ही हे वर्ड का वापरता? आत्महत्या तिने केलीच नाही ना, तुम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेशन करा मग आत्महत्या करा। याच्यात किती कुटुंबाला हे वाटन? मुलगी शिकवणं, तिला घडवणं, तिने आत्महत्या केली, डॉक्टरचं म्हणजे किती समाजात बॅड मेसेज जातोय। डॉक्टर आत्महत्या करायला लागले, डॉक्टर दुसऱ्याला वाचवतात का आत्महत्या करून संपवतात? हे तुम्ही बी डायग्नोसिस करून बातम्या देत जा प्लीज। माझं सगळ्या चॅनलला विनंती आहे, माझ्या मुलीला न्याय मिळावा। काही तुम्ही कोणची जे काय लावता येतील, कारण मागचे जे प्रकरण झालेत हे असेच बंद झाले। तुम्ही मस्त असं दाखवलं, संपदाचं असो, ते आगवणीचं असो, एवढ्या गाड्या दिल्या पोवा माणसाने, ते तरी हे कार्यकर्ते होते, पुढारी होते। मी तर माझी चौकशी करा, नाईट डे ड्युटी करतोय, लेकराला दोन्ही शिकवलं आणि ह्या लेकराचं असं पाहून काय वाटेल तुम्हाला? तुम्ही सांगा, तुमच्या मुलीचं असलं माझ्या जागेवर तुम्ही असल्यावर काय करता? आणि त्याला वकिलाला, ते काही त्यांच्या वकिलाला बोलायला कुणी माहीत असेल, असं बॅड न्यूज काही माहीत असेल त्यांची, तर मुलगी तिथं देईल का? एवढं लग्न करील का? मग तरी तुम्ही ते बातम्या घेतात आणि त्या वकिलाचं बी लावी दाखतात, त्या विरोधकाचं दाखवायला की दाखवा, मुद्दे दाखवा, आमच्या चुका दाखवा, काही बोललेलं दाखवा, ते ॲक्च्युअल काही तुमच्याकडे प्रूफ असला। काही नसताना आत्महत्या केली त्याचा तपास। अरे काय आत्महत्या? तुम्ही पहा ना, पुन्हा पहा, तुम्ही ॲक्च्युअली माहिती घ्या पोलिसाकडून, त्यांना आमच्याकडे पुन्हा पाठवा। आम्ही त्या दिवशी त्या अवस्थेत नव्हतोच, मी तर कुणालाच प्रतिक्रिया दिली नाही। माझी अवस्था कशी राहील चांगली सांगा तुम्ही? कोणत्या वडिलाची राहील? ही सगळी काही घटना ही सांगितली जाते, तुम्ही ज्या वेळेला तिथं पोहोचलात किंवा तुम्हाला फोन आले असतील, काय नेमकं घडलं होतं तुमच्या समोर? आतापर्यंत काय आलं? फोनमध्ये तर एवढी तफावत आहे साहेब। फोन आला, मामा तुमची मुलगी आत्महत्या करते। म्हणलं आत्महत्या करते म्हणजे नेमकं काय करते? तर म्हणले पॉयझन घ्यायला लागली। म्हणलं मग तिला आवरा, मी तुम्हाला लगेच निघतो, येतो, मला तिला बोलायला द्या। ते आरोपी तो येतोच ना, त्याचाच फोन होता, दुसऱ्याचा कुणाचाच फोन नाही आला। मग ते लगे फोन कट केला, लगे आमच्या मिसेसच्या फोनवर फोन केला की मामी तुमची मुलगी गेली, हे प्रेत माझ्यासमोर। हीच भाषा आहे, तुम्ही आमची रेकॉर्डिंग काढा। आता आम्हाला एवढं माहीत नव्हतं की हे आज होणार आहे। आम्ही लग्नात होतो त्या, की आमचे सगळे कपडे ते बघा, तिथं विचारा लोकांना, तिथं होते मावलेला। तिथं असा फोन आला, ती घाबरून आरडत पळायला लागली। मग आम्ही बाजूला आलो आणि लगेच गाडी करून मुंबईला गेलो। तर ती गेलो तर ट्रॉलीवर डेड बॉडी, ट्रॉलीवर लेकराची डेड बॉडी पाहून सांगा काय वाटन? आणि त्याच्यावर त्यांच्याबरोबर नातेवाईक नाही, तुम्ही आरोपी नाही तर पळता का? आम्ही रागावायता का तुम्हाला? ठीक आहे, 1-2 शिव्या दिल्या असत्या किंवा बोललो असतो, मारलं असतं, पण आम्हाला वाटलं तर असतं ना, आम्ही लेकरू एवढं दिलं, एवढं तुमच्यासाठी खर्च केला, कोणत्या बर्गेने लगे पळून जाता का तुम्ही तुमची पत्नी टाकून? तुम्ही तर सगळीकडे पत्नीची न्यूज दिली ना, पत्नी वाढली, पत्नी, आणि आधी नोट येते, आधी सगळीकडे माहीत होतं, मग आम्हाला कॉल येतो। कारण आम्ही तिथं चेक केलं, ते PSIने सांगितलं की किती वाजता फोन आलता। आधी सगळीकडं तिथं गेले, OPD तुम्ही जीव होता म्हणतात, सुसाईड झालेला आतापर्यंत किती केसेस आहेत, किती वाचल्यात बघा, त्याचं तपासून पडताळणी करा ना। काही कसं मी जीव होता म्हणून वाचण्यासाठी पोद्दारला गेले, पोद्दारला कोणत्या OPDला गेले, काही ट्रीटमेंट केली का? त्यांच्या नातेवाईक असं सिरियस पेशंट असल्यावर कसं त्यावेळेस पोलिसांनी यांना का नाही बसून ठेवलं की बुवा तुम्ही हे आणली बॉडी, तुमची पत्नी म्हणतात, मग तुम्ही कुठं चाललात? पोलीस बी चौकी असते ना गव्हर्नमेंटला सगळ्या, मग ते काय झालंय, त्याचं काय झालंय? मग हे जे काही तुम्ही सांगताय की तुम्हालाही संशय, अनेक जण संशय व्यक्त करतायत, तुम्ही डॉक्टर होतात, मुलगी डॉक्टर होती, काय तुम्हाला तिथे संशयास्पद गोष्टी वाटल्या तुम्ही गेल्यानंतर? तिला मारून बॉडी तिथं शिफ्ट केली, तिथून पुढं आमचं होतं, पण तिथपर्यंतचा घटनाक्रम कसे गेले, कुणी आणलं, त्यांना मदत कुणी केली, आणि आमचा आरोप त्या तिन्ही बहीण भावावर आहे, त्याच्याशिवाय माझी मुलगी गेली नाही, त्या माझ्या ऑब्झर्वेशन असं आहे। त्यामुळं त्यांची चौकशी करा, त्यांना अटक, मोकार फिरायला लागले ते,
2 दिवस झालं लेकराला त्यांच्या घरी दारात आम्ही प्रेत जाळलं, तरी तुम्ही काय करता आणि कोण शासन काय करतात? मुख्यमंत्री साहेब, तुमचे गृहमंत्री त्यांच्याकडे पद आहे, पुन्हा ताई आता मंत्री, काय चाललंय? कशामुळं हे लेट का व्हायला लागले? मला याची शंका यायला लागली. मला काय तिथं पाहिल्याच्या नंतर संशय वाटला? ते सगळं तिथं दवाखान्यात तुम्ही गेला असाल, तिथे गेल्याच्या नंतर पाहिल्यानंतर काय संशय वाटला? कशावरून तुम्हाला वाटलं की हे मारहाणीतून झालंय किंवा हत्या आहे ही? तिच्या डोक्याला मार होता, तिच्या छातीवर मार होता. आम्ही तर ते फॉरेन्सिकला जाणार आहे म्हणून त्यांनी काय आम्हाला स्पर्श करून नाही, आम्ही जरी हाताने तुटले आम्ही रडत होतो तरी ती दिसत होतं वरून. मानेला असले हँगिंग म्हणलं इकडं पाहिजे ना, इथं खाली यायचं मार काय संबंध आहे? तिथं सगळं ते त्याच्यावरून आम्हाला वाटलं हे मारून पळून गेले. बरं ते पळून बी गेले, तुम्ही आणलं ना का त्याची क्यू केली, बायकोची एवढा उपकार केला त्याच्यावर, तुम्ही हॉस्पिटलला नेलं, तर मग त्यावेळेस तुम्ही तिथं थांबला का नाहीत कुणी? त्यांची बहीण नाही, तुम्ही तर एवढं स्टेटस टाकायचं एवढं लग्न सगळं चांगलं का कशामुळं पळून गेले? ही एक संशय बळावला. आणि त्या जखमीवरून आम्हाला आत्महत्या तिने वाटलीच नाही का आमची मुलगी केलेली नाही, कशी म्हणली पण नाही न तशी नाही. ती तिच्या मैत्रिणी आहेत तिथे 3 वर्ष मुंबईत KMला ती ड्युटी करते. मग त्यावेळेस KMला बघा, लोकमान्य टिळकला बघा, तिचं सगळं बॅकग्राऊंड करा. तिची चूक असली तर आम्ही तुम्हाला निर्दोष सांगून टाकू. लग्नाला किती कालावधी झालेला होता आणि अशी काही मारहाण होते, त्रास होत आहे किंवा घरात काही भांडणं चालू आहेत, हे तुम्हाला कधी कळवलं होतं का मुलीने? मला ते जेव्हा तिचे अनैतिक संबंधाची फाईल आमच्या हाती कशी आली, तर ते त्यांनी एक पहिल्या फ्लॅटवर होते, दुसरा फ्लॅट शिफ्ट करताना त्या फ्लॅटहून इकडे येताना सामाईन महत्त्वाचं आहे हे आरोपीने आमच्या मुलीला सांगितलं. तर मग तिला वाटलं महत्त्वाचं आहे म्हणलं, तिने पाहायला गेली. ते गडबडीत भगवानगडाचा मेळा असतात तिकडे त्यांची ड्युटी होती त्यावर, ते आल्यामुळे ते पाहिल्यानंतर तेव्हापासून आम्हाला माहीत झालं की बा तिने टाकलं पप्पा असं असं आहे. तर मी म्हणलं आता हे गडबड अशी तुम्ही राहू नका एकत्र, मतभेद वाढत चालतील. नाही म्हणली मिटलंय ते, म्हणले आतापासून काही नाही, माफी मागितली, मला नाही यायचं सोडून. मग आम्ही गप्प बसलो, मुलगीच तयार नाही तर आम्ही कसं आणणार? तरी आम्ही बळजबरी करून म्हणलं, तर तो नंतर मुलीने सांगितलं, जास्त बळजबरी केलं की ह्यो म्हणतो तुला मारीन, मला मारीन, संपून जीवन. मग पप्पा काय आहे असं, आताच लग्न आपण एवढा खर्च करून एवढं लग्न की मला घरी घेऊन गेल्यावर काय म्हणते लोक, आपली संस्कृती काय? त्या बळावला ती बळी गेली. त्याच्या बहिणीला पुन्हा म्हणले मी ताईला बोलते, आमच्या मिसेस त्यांच्या ताईला बोलल्या की हे बघा काय प्रकार आहे. आणि त्याच्यावर त्यांचं कॉम्प्रोमाइज असं झालं की इथून पुढं मी आता झालं ते हे. आणि मला याच्यावरून वाटतं हे की ते रिपोर्ट ठेवायचं काय कारण? आता मी समजा काही चूक केली, तिची त्या चुकीची फाईल 2021ची रिपोर्ट यायचा तिथं ठेवायची किंवा माझ्या पत्नीच्या निदर्शनास येईल असं का ठेवलं? याचं काय उत्तर झालं? म्हणजे तिला टॉर्चर. त्या फाईलमध्ये नेमका काय होता? दिलंय ना ACP साहेबाला, भोसले साहेबांना, त्याच्यात एका मुलीचा गर्भपात केलेला, मग ते कुणाचा होता आता आम्हाला माहीत नाही, पण त्याची तारीख आणि पती म्हणून आनंद गरजे. आता तुम्ही सांगा, एवढं लग्न केलं, एवढं हे केलं, कोणच्या वडिलाला, आईला आणि त्या पत्नीला वाटेल की हे आहे, तरी आम्ही सहन केलं. म्हणजे मुलीने केलं की ठीक आहे बाबा, ते म्हणतोय नाही तर. आणि म्हणलं माझी प्रिस्टेज एवढं मी मरल, तुम्हाला हातावर वार केलेले त्याचे होते, आणखीन बघा ती चौकशी करा, त्यांचे मारून घेतलेलं आहे का? आणि मग त्यांनी संपादन केलं मुलीची विश्वास की मी मरल, तुला मारीन. आणि कधी मध्ये हे पण मी म्हणलं मुलीला आता आपल्याला थांबायचं नको, आपण बैठक टाकू. ती म्हणली नाही ताईला त्यांना माहीत झालं, सगळ्या लोकांत चर्चा होईन आणि मग नांदायचं कसं? मला तर नांदायचं. घरामध्ये हे जे काही सगळं सुरू होतं, तुम्ही म्हणता ताईपर्यंत हा विषय गेला होता का? नाही, ताईपर्यंत नाही गेला. ताईला आम्ही सांगायच्या विचारातच होतो, ते असं झालं 2 दिवस, ताईपर्यंत नाही विषय गेला. अजून अशी देखील माहिती मिळते की अनंत गर्जे यांचा फोन तुमच्या मुलीच्या हाती लागला, त्यांनी ते काही चॅटिंग, काही फोटोज, काही कुठल्या महिलेसोबतचे पाहिले, असं काही घडलं होतं? ते समोर आलं होतं? हा ॲमेझॉनचं हेल्मेट हरवलं म्हणून तिने ॲमेझॉनच्या याच्याहून तिचा आता मालकाचा फोन घेणारच ना पत्नी, त्याच्याहून ती काय मागायला लागली काहीतरी ऑनलाईन मागवतो, आणि की तिला ते हिस्ट्रीमध्ये सापडलं की त्या मुलीला जिची फाईल सापडली तेव्हापासून ती बी थोडीशी म्हणजे एक हे झाली अवेअर, म्हणजे पाहायला लागली ते काय करतात, फोन कॉल काय. तर त्याच्यात तिला एक चॅट आढळली की हिला काहीतरी त्या पैसे ट्रान्सफर केले तिच्याच खात्यावर, त्यामुळं ती जास्तच इरिटेट झाली. आणि तरी म्हणते आम्हाला येऊच नका, म्हणजे एवढं त्यांनी घाबरलं होतं, त्याने एवढं ब्लॅकमेल केलं होतं की आईवडला म्हणतेत अरे बाबा चल हे. बरं ठीक आहे साहेब, माझी मुलगी त्यांना त्रास होत, माझं लेकरू माझ्या हवाली करायचं ना,
बरोबर आहे का नाही? तुम्ही मला जसा त्रास झाला मी सहन करतो मुलगी म्हणून बा हे तर तसं तुम्ही म्हणलात का एखाद्याला? तुमच्या बहिणीला आमच्या मॅडम बोलल्या मिसेस, तर बहिणीने काही ॲक्शन नाही घेतली. तुम्ही आणून घालायचं ना माझं लेकरू, असं मारून टाकून कशाला पळायचं? तिने काही केलं असतं पुढं, आमचा प्रश्न होता तो. आता काय मागणी असणार आहे तपासाच्या बाबत असेल किंवा सरकारकडे मुख्यमंत्र्यांकडे तुमची काय मागणी आता? फडणवीस साहेबाला माझे गृह विभाग आहे त्यांच्याकडे विनंती, अशा मुली भरपूर केसेस व्हायला लागल्यात. हे जर सुटले मोकाट तर आणखीन लई मुली मारत्याल. माझी तर गेलीच. माझी तेवढीच विनंती आहे, तुम्हाला काय लावता येईल त्यांना न्याय द्या. आणि ते निर्दोष असले तर आम्ही साईन करून देऊ, त्यांना पुन्हा बोलू, काही अडचण नाही. पण न्याय दिला तर शंका राहणार नाही. या सगळ्या महाराष्ट्रभर जगभर चर्चा चालली आपल्या जिल्ह्याची, याची, महाराष्ट्राची, की असं का व्हायला लागलं असं. आतापर्यंत जो तपास झाला किंवा त्या तपासाची तुम्हाला काय माहिती मिळाली आहे, तुम्ही त्यावरती समाधानी आहात का? किंवा तपासाबाबत काय तुम्हाला अधिकची आता मागणी असेल तुमची? तपासात पण काय होतंय, आता आमच्या समोर केला तेवढा आहे. इथून मागचं तुम्ही म्हणतात तसं मुलीचा आम्हाला फोन दाखवला नाही. ते म्हणले काय CDR काढायचा तिकडं जप्त केला आहे. त्यांचे 2 फोन होते, ते एक आहे म्हणतात, आय थिंक नाही, मला माहीत नाही. आणि किती वाजता झालं हे पण माहीत नाही. हे आम्हाला 7ला फोन येतो आहे, त्याच वेळेला तुमच्या इकडं पार मेसेज येते, दुसऱ्याला माहीत होतं आणि आम्हाला त्याच वेळेस माहीत होतं. म्हणजे काहीतरी गडबड आम्हाला वाटली, ते मारल्याचं आहे म्हणून. आता SITची तुम्ही मागणी करताय काय? हो, मग काय SIT असो, ब्रेन मॅपिंग असो, तुमचं काय जे करताय, नार्को असो, कोणची तपासणी असो, हे मुली अशा जाऊ नयेत माझ्यासारख्या कितीतरी बाप असे न्यायापासून वंचित राहिलेत. म्हणजे माझी तळमळती आहे की न्याय मिळावा आम्हाला, बाकी काही नाही आमची. तो आरोपी जो आहे तो पंकजाताईंचा PA आहे. मग तुम्ही पंकजाताईंसोबत तुमचं बोलणं झालं या सगळ्या घटनेच्या नंतर? झालं असेल तर काय नेमकं त्यांचं बोलणं आलं? ताई म्हणलं मी निरपक्षपणे तुमची हे करणार आहे, त्याची चौकशी करून त्याला मी पाठीशी घालणार नाही. त्याला काय जी सजा होईल ती होईल. पण माझी ताईकडे एक विनंती, आता येणारच आहे ताई, की बुवा तुम्ही स्वतः माझ्यासमोर त्या कोण जे कमिशनर आहे त्यांना बोला, मुख्यमंत्र्याला बोला. म्हणजे मला बरं वाटेल की बुवा तुम्ही ठीक आहे सांगतालच असं तुमच्यावर सगळ्या आमच्या एकाच्याचं नाही सगळ्या जनतेचा विश्वास आहे, तर ते तडीला जाऊ देऊ नका. नाही तर मग आम्हाला आत्महत्या करावं लागणार, आम्ही जगणार नाहीत. आमचं कुटुंब सगळे ते तुमचे, आता आमच्या मिसेसला जाऊन पाहत त्यांची कशी अवस्था आहे. मी तरी थोडं बोलतोय. पंकजाताई भेट द्यायला येणार होत्या अशी माहिती मिळते. कधी येणार आहेत, काय त्यांच्याकडे मागणी असते? नाही, मला बोलल्या पण फोनवर, आज बी बोलल्या, त्या दिवशी बोलल्या. पण हे बोलून भागणार नाही म्हणलं ताईला, मी स्पष्ट बोललो. हे ते 2 आरोपी मोकाट फिरते ते, आणि जे CCTV ते काय केलं, कसं नेलं पेशंट, कोण त्याला धरायला होतं, त्याची मला पोलिसनी गुप्त माहिती इथं येऊन द्या, तुम्ही पब्लिश करू नका. तुम्हाला काही म्हणतात ना की बा रिपोर्ट डिस्पॅच करता येत नाहीत नंतर, त्यावेळेस लोकांचा राग निघून जातो. आता हे माझ्यापेक्षा माझे गाववाले, हे तालुक्यातले लोक सगळे कालतीत होते. म्हणजे ते आत्महत्या असते ते आले असते का? आपल्या संस्कृतीमध्ये आत्महत्या असले मौतीला कोणी जात नाही, की जाऊ द्या म्हणतात मरू द्या. तसं एवढे लोक आले असते. काल तर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, सगळं रडत लोक तिथं आले की मुलगी चांगली होती, कॉम्पिटंट होती, ती करणार नाही असं आत्महत्या यांनी मारून टाकली. आणि म्हणून आमच्या लोकांनी सगळे त्यांच्या दारात आत्महत्या केली की हे मेसेज जावा, कुणी मुली मारू नये, की आपल्या दारात प्रेत आलं तर कसं होईल. ह्यामुळं लोकांना मला लई विचार, माझं तर कुणी ऐकतच नव्हतं. मला वाटायचं वाद लागतो का काय तिथं. काय पंकजाताईंनी काय तुम्हाला शब्द दिला फोनवर, आणि कधी भेटायला येणार असल्यास सांगितले, कधी येणार? मला त्या दिवशी छान आधार दिला त्यांनी, छान बोलल्या, आणि आता पण सकाळी बोलल्या. पण तरी मी समाधानी कधी होईल. सगळे आरोपी मला जे वाटते मारणारे आहेत हे त्याच्यात ते संपर्कात होते, तिथं त्यांचा भाऊ राहत होता, त्यांच्यावर कारवाई करा. आणि यांना ते CPR काय ते असतं तुमचं MCR त्याचा वाढवा आणि याचा छडाच लावा. धन्यवाद. आपल्यासोबत गौरी गर्जे यांचे वडील अशोक पालवे होते, ज्यांनी आता SITच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी केली आहे. दुसऱ्या बाजूला मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत देखील फोनवरून संवाद झाला असून त्यांनी आधार दिल्याचं म्हटलंय. तर या संदर्भात सखोल चौकशी करून फरार असलेले आरोपी अटक करावेत. याचबरोबर ब्रेन मॅपिंग असेल किंवा नार्को टेस्ट सारख्या तपासण्या करून या संदर्भात तपास करावा अशी मागणी देखील या कुटुंबियांकडून केली जाते. कॅमेरामन विनोद हुमनाबादकर सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.